नमस्कार मित्रांनो, कसं आहात? आनंदी, उत्साही, एनर्जेटिक? यस मित्रांनो, असायलाच पाहिजे. कारण हीच एनर्जी आपल्याला दिवसभर कामात येते आणि आपण आपल्यासोबत दुसऱ्यांना पण आनंदी, उत्साही आणि एनर्जेटिक करतो. तर मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिकवर डिस्कस करणार आहे आणि तो म्हणजे मित्रांनो, मला इम्प्रूव्हमेंटसाठी काय स्कोप आहे? मी काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो? माझ्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट होऊ शकतात? कुठे स्कोप आहे? कशा प्रकारे करू शकतो? हे क्वेश्चन्स, हे प्रश्न आपण स्वतःला विचारायचे आहेत आणि त्या प्रश्नाचे उत्तर पण स्वतःच फाइंड आउट करायचे आहेत. तर मित्रांनो, हे प्रश्न स्वतःला विचारा की मी माझ्या प्रकारे स्वतःला कसा इम्प्रूव्ह करू शकतो? माझ्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट होऊ शकतात? आणि कोण मला मदत करू शकतं? तर ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर मित्रांनो एकच आहे आणि ते म्हणजे आपण स्वतःच. तर स्वतःलाच हे प्रश्न विचारायचे आहे आणि स्वतःच उत्तर फाइंड आउट करायचे आहे. आणि आपल्याला माहीत असतं आपण कुठं स्कोप आहे, कुठे चेंज करू शकतो, कुठं अपडेट करू शकतो. तर चला आपण स्वतःलाच प्रश्न विचारूया. यांचे प्रश्नाचे उत्तर आपल्याकडे रेडी आहेत मित्रांनो. त्यासाठी फक्त लागतं, आपल्याला बऱ्याचदा वाटतं की ह्या गोष्टी इम्पॉसिबल आहेत, आपण करू शकत नाही. पण बऱ्याच गोष्टी असतात त्या आपण पॉसिबल करू शकतो. कारण त्यासाठी थोडासा प्रयत्न करावा लागतो. कन्सिस्टन्सली प्रयत्न जर केला आपण, तर आपण निश्चितच त्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. उदाहरण झालं तर माझंच एक्झाम्पल सांगतो. मी कधी गाणं म्हटलं नव्हतं, कॅराओके म्हटलं नव्हतं. पण सॅटर्डे क्लबमध्ये आल्यानंतर मला आमचे मेंटर विश्वास खैरनार सरांनी खूप आग्रह करून दिवाळी मेळ्यामध्ये गाणं म्हणायला सांगितलं. कसंबसं मी ते गाणं म्हटलं. पण मित्रांनो, आज मी चांगल्या प्रकारे कॅराओके सिंगिंग करू शकतो. कारण यासाठी मी खूप प्रयत्न केले आहेत. आणि आपण जे म्हणतो की गायक वगैरे खूप रियाज करतात, तर गोष्ट खरी आहे. कारण आपल्या घशाला आपण वळण टाकू शकतो, त्यासाठी रियाज खूप जरुरी असतो. जसं ते सिंगर लता मंगेशकर दिदी हे पण सिंगर होत्या, तरी त्या पण रियाज करायच्या. सुरेश वाडकर हे पण रोज रियाज करतात. ते एवढे संगीतकार, एवढे नामवंत असून पण रियाज करतात. आणि आपण पण जर आपल्याला कुठली गोष्ट करायची असेल, त्यामध्ये रियाज किंवा प्रॅक्टिस आणि कन्सिस्टन्सीनं जर आपण केलं, तर आपण पण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ज्या पाहिजेत त्या आपण करू शकतो. त्यासाठी फक्त आपल्याला लागतं चिकाटी. हाच एक गुण आहे की तो, आणि प्रयत्न केल्यावर प्रयत्नांती परमेश्वर आपल्याला सांगितलंच आहेत. तर आपण खरंच प्रयत्नामध्ये परमेश्वर होऊ शकतो, आपल्याला सक्सेस मिळू शकतं. म्हणून मित्रांनो, चला प्रयत्न करूया. आपल्याला स्वतःलाच प्रश्न विचारूया आणि त्या प्रश्नाचे उत्तर फाइंड आउट करूया. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल, कन्सिस्टंट प्रयत्न करावा लागेल. जर आपली खरोखरच इच्छा असेल तर. इच्छा नसेल तर तुम्ही काही करू शकत नाही. तर ज्या गोष्टी तुम्हाला इम्पॉसिबल वाटतात आज, पण उद्या त्या आपण पॉसिबल करू शकतो. ह्या गोष्टी त्याला फक्त आपल्याला प्रयत्नांची आणि आपल्या विचारांची जोड द्यावं लागेल. तर चला मित्रांनो, आपण अशक्य गोष्टी शक्य करूया. त्यासाठी खूप सारे प्रयत्न करूया. तर माझ्या शुभेच्छा. तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये लिहू शकता. माझा नंबर तुमच्याकडे आहे, मेल करू शकता किंवा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करा. तिथे पण तुम्हाला बरेचसे व्हिडिओ पाहायला मिळतील. त्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टीचे ॲन्सर मिळू शकतात. तर चला तर मित्रांनो, परत एकदा उद्या नवीन टॉपिकसह भेटूया. धन्यवाद.